आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत दिल्लीतही थाटामाटात झालं। मराठा मित्रमंडळ यांच्यातर्फे देखील बाप्पाचं अगदी थाटात स्वागत करण्यात आलं। त्यानिमित्त गण गवळण मुजरा लावणी कोळी गीतं लोकगीतं शेतकरी गीतं महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेवर आधारित लोकनृत्याचा कार्यक्रम इथे अगदी चांगल्या प्रकारे पार पडला। महाराष्ट्राचा बाणा असं कार्यक्रमाचं नाव होतं आणि या कार्यक्रमाला सुदर्शन न्यूज चॅनलचे मुख्य संपादक धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणके देखील उपस्थित होते। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रमेश पाटील यांनी देखील महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांना इथे जमवून त्यांच्यासाठी महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे विविध कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत। यावेळी धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणके यांनी देखील महाराष्ट्रातून आलेल्या विविध लोकांना मार्गदर्शन केलं। गणपति बप्पा स्थानिक आमदार, हमारे यहाँ एमएलए को आमदार बोलते हैं, संयोजन समिती, उपस्थित सर्व बंधू भगिनी, दिल्लीत मराठी बोलायचा चान्स कमी मिळतो म्हणून मराठीतच बोलून घेतो। यांनी म्हटलं की दिल्ली आणि अपने कहा उत्तर भारत में गणपति बप्पा का कार्यक्रम हो रहा है, लेकिन पिछले दिनों मैं चीन में गया था, तो चीन मध्ये सुद्धा गणपति बाप्पाचे कार्यक्रम सुरू झाले जिथं देवाला मानलं जात नाही। त्यामुळे बाकीचे देश अमेरिका काय ब्रिटन काय तिथं तर काय विचारायची गरज नाही, पण महाराष्ट्राने फक्त गणपती दिले का हो? नाही, हे आपण जगाला आणि खास करून मला वाटतं हिंदीतच बोललं पाहिजे म्हणजे यांना समजेल, कारण हिंदी वाल्यांना सांगायचं आहे। मैं हिंदी में बात करता हूं ताकि मेरा मौत था मराठी में बोलने का, तो हमें खाली ताली बिना समझे ताली बजानी। आपने कहा कि गणपति बप्पा दिए और ये उत्सव पूरे गली गली में चल रहा है, लेकिन केवल गणपति बप्पा नहीं दिया महाराष्ट्र ने, महाराष्ट्र के वीरों ने आज पूरे भारत में जो भी अपने माथे पे तिलक लगा रहा है, पूजा कर रहा है और अपने आप को हिंदू कह रहा है, वो महाराष्ट्र के वीरों के बलिदान और पराक्रम के कारण कह रहा है। नहीं तो अटक से कटक तक हरा झंडा लग चुका था। दरिंदा औरंगजेब जब महाराष्ट्र में गया और 27 सालों तक उसको वहां पर घुमाया और दर दर भटकता रहा, यहां आया नहीं। उसी दरमियान यहां पर राजपूतों का या उत्तर भारत में अन्य राजाओं का और पंजाब में हमारे सरदार भाइयों का संघर्ष फलीभूत हो पाया, क्योंकि दरिंदा उधर था। और साथ साथ में उसके बाद भी अटक से कटक तक, मतलब उड़ीसा से लेके आज का जो अफगानिस्तान है, यहां तक युद्ध करते हुए हम सबके पूर्वज आए और उन्होंने यहां पर जो पराक्रम किया, इसलिए ये भारत आज भारत है, नहीं तो ये पाकिस्तान हो चुका होता। अब आप ही यहां क्यों आए हैं? क्योंकि चलो हम लोगों के तो पूर्वज आए थे, तो हमारे जब पूर्वज यहां आए थे तो उनको यहां मदद करने वाले भी हिंदू थे, उनके आप वंशज है, इसलिए गणपति बाप्पा ने आपको आज या कार्यक्रम में बुलाया। तर यामुळे आपण फक्त गणपती उत्सव एवढं फक्त सीमित न राहता शिवाजी महाराजांची जयंती अजून किती मोठ्या प्रमाणात करू शकतो, मी जे म्हणलो हा संदेश उत्तर भारतात कसा देऊ शकतो, असे कार्यक्रम कसे होऊ शकतात, या दृष्टीनेही काही विचार करावा। आज मी आलेलोच आहे, तर एक माझ्या वतीने घोषणा करतो का सुदर्शन मराठीच्या वतीने दिल्लीत राहणाऱ्या मराठी परिवारातलं कुणीही जे 10 पत्रकार बनू इच्छितात अशा लोकांची पूर्ण डिग्रीचा खर्च सुदर्शन चॅनल करील व त्यांना पत्रकार बनवेल। त्यांना पूर्ण अकॅडमी मध्ये प्रवेश आणि इव्हन आमच्या कोणी वहिनी असतील त्यांनी केलं तरी चालेल, असं नाही का फक्त दुसऱ्या नवीन मुलांनीच करावं, कुणी करा, तो कोर्स मराठीतच आपण तो देऊ, कारण सुदर्शन मराठी आता सुरू झालेलं आहे आणि ते घराघरात गेलं पाहिजे आणि त्यातून हा विचार आपण लोकांच्या समोर मांडतो, तो मांडू आणि पुन्हा महाराष्ट्राचंच नाही तर भारताचं इस्लामीकरण थांबण्यासाठी एक नवीन भूमिका निभावू। जय श्रीराम। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण सगळे पाहताय सुदर्शन मराठी। आता तुम्हाला वाटेल महाराष्ट्रातून गणपती बाप्पांच्या या ज्या घोषणा आहेत या महाराष्ट्रातून येत आहेत, पण तसं नव्हे, तर दिल्लीत हे सगळे मराठा लोक जे आहेत ते दिल्लीत जमून एकत्रित गणेशोत्सव साजरा करतात। आणि माझ्यासोबत सुदर्शन चॅनलचे जे मुख्य संपादक आहेत ते माझ्यासोबत आता आहेत। सर, दिल्लीतून गणपती बाप्पाच्या ज्या घोषणा येतात त्याबद्दल काय वाटतंय? ह्या घोषणा शेकडो वर्षापासून येत आहे।
ते दुर्भाग्याने मधल्या काळातल्या घोषणा महाराष्ट्रापर्यंत कोणी जाऊ देत नाही, म्हणून आपण ज्या संस्थेत इथं उभे आहोत नूतन मराठा विद्यालय, याला 105 वर्ष झाली आणि ज्या मंडळाने कार्यक्रम आयोजित केला त्यांना 78 वर्ष झाली. इथं चौगुले शाळा आहे तिला पण 68 वर्ष झाली. म्हणजे कल्पना करा की इथं आपल्या पाऊलखुणा आत्ताच्या पाऊलखुणासुद्धा इतक्या जुन्या आहे. आणि आधीच्या म्हणाल तर हे सगळं क्षेत्र म्हणजे दिल्लीवर 100 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. त्या काळी गणपती आपल्या सगळ्या पारंपरिक सगळ्या गोष्टी इथं होत्यातच, वेगळ्या रूपाने होत्या कारण टिळकांनी नंतर त्या आणल्या, परंतु त्याच्या आधीच्या बाकीच्या सगळ्या सांस्कृतिक खुणा दिल्लीमध्ये होत्याच. दिल्लीवर महाराष्ट्राने लक्ष द्यायचं कमी केलं म्हणून दिल्लीची ही वाईट अवस्था झालेली आहे. पुन्हा एकदा सगळ्यांनी लक्ष दिलं तर दिल्ली पण सुधरल. माझ्यासोबत मराठा मित्रमंडळाचे रमेश सर देखील आहेत. रमेश सर, काय सांगाल, सगळे जे महाराष्ट्रातले लोक तुम्ही इथे जमून गणेश उत्सव जो मोठ्या थाटामाटात साजरा केला त्याबद्दल काय सांगाल? मी हे सांगेन की गणेशोत्सव हा मी ज्यावेळेला दिल्लीत आलो 30 वर्षापूर्वी इतका कमी प्रमाणात होता आणि आपली मराठी लोक होती का नव्हती असं वाटत होतं, पण आता पूर्ण दिल्लीमध्ये मराठी मंडळ एवढी झालेली आहेत आणि मोठ्या थाटामाटात कार्यक्रम भरपूर असतात. हळदी कुंकवाचे प्रत्येक मंडळ कार्यक्रम करतं, परत नंतर कार्यक्रम असे लावण्याचे, परत आता लोकधाराचे कार्यक्रम करतात, कल्चरलचे मोठ्या प्रमाणात करतात आणि यामध्ये मराठी समाज एकत्र पूर्णपणे आलेला आहे. अशा अनेक कार्यक्रम देखील आम्ही इथे आता पाहिलेत. अनेक लोकगीते झाले, अनेक कोळी गीते झाले, अनेक शेतकरी गीतांवर देखील इथे कार्यक्रम झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्राची जी सगळी संस्कृती आहे ती एकंदरीत यांनी या कार्यक्रमाच्या द्वारे पूर्ण दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो अगदी कौतुकास्पद आहे. शेवटी इतकंच म्हणेल की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. ब्युरो रिपोर्ट, सुदर्शन मराठी, दिल्ली.